चांगले उमेदवार या प्रभागामध्ये आम्ही निवडून दिलेले आहेत. एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, ही सगळी मंडळी वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करत होती. रवींद्र काँग्रेसचं काम करत होता, बाकी मंडळी उबाटाचं काम करत होते. परंतु आमच्या असं लक्षामध्ये आलं की हे लोकप्रतिनिधी म्हणून आणि यांचा पिंड कार्यकर्त्याचा असल्यामुळं आणि त्यांचे माझे वैयक्तिक प्रेमाचे घरगुती संबंध असल्यामुळं या सगळ्यांना आम्ही विनंती केली की तुमचा जो टॅलेंट आहे, तुमचा जो लोकसंपर्क आहे, तो जर उपयोगात आणायचा असेल तर तुम्ही मेहरबानी करून आमच्याकडे या. राहू दे बेटा, तू डिस्टर्ब करूच नको. आता आलाच 10 वेळा फोटो आला पेपरला आपला. आणि त्यांनी माझ्या विनंतीला, आमच्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आले. आणि आवटी साहेब म्हटले तसं आवटीनं मी सांगितलं होतं की तुम्हाला जे पाहिजे त्या लोकांबाबत बोला, पण पॅनल निवडून आणणं ही तुमची जबाबदारी. ती जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे. आता खरं तर मला असं वाटतं की आवटी साहेबांनी या भागामध्ये इतकं काम केलेलं आहे की खरं तर प्रचाराची गरजच नाही आहे. खरं तुम्ही लोकांनी त्यांचा प्रचार केला पाहिजे, तुम्ही लोकांनी वर्गणी करून त्याला निवडून दिलं पाहिजे. इतकं काम या भागामध्ये आवटी साहेबांनी केलेलं आहे. आवटी साहेबच नाही, त्यांच्यापेक्षा मी जास्त 2 मार्क दिल आवटीताईंना. बघा, आवटी धोका आहे तुम्हाला. इतक्या प्रचंड महिलांचा संग्रह त्यांच्याकडे आहे आणि तो अनेक वर्षापासून आहे, असं नाही की 1 दिवस 2 दिवस आहे. आणि ज्या पद्धतीनं महिलांचं नियोजन, संघटन आणि विशेषतः महिलांसाठी काम करण्याची त्यांची भूमिका आहे, त्याला मी खरोखर सल्यूट करतो. सातत्य आहे त्याच्यामध्ये. आणि मला असं वाटतं रोज आम्ही जे रिपोर्ट घेत असतो पोलिसांकडून किंवा आमच्या अंतर्गत पक्षांतर्गत लोकांकडून, तर मला वाटतं शेकडो महिला ताईंसाठी आणि या पॅनलसाठी काम करत आहेत. आम्ही जेव्हा बघतो की आपण कुठे कमी आहोत, कुठे जास्त आहोत, तेव्हा आवटी साहेबांनी त्यांचं पॅनल A मध्ये आहे, अशी आमची भूमिका आहे. आणि खूप विचारपूर्वक आम्ही या लोकांना या ठिकाणी दिलेलं. मागणी करणारे खूप होते, परंतु लोकांच्या गरजा ओळखून आणि अतिशय ज्याला आपण मॅच्युअर असं म्हणतो, असे सगळे कार्यकर्ते. याच्यामध्ये तुम्हाला कुठलाही उटपटांग कार्यकर्ता दिसणार नाही, कुठलाही नवीन कार्यकर्ता दिसणार नाही चौघांमध्ये, किंवा लोकांशी वेडवाकडं वाकणारा कार्यकर्ता तुम्हाला दिसणार नाही. आता याच्या नेमकी विरुद्ध परिस्थिती समोरच्या पॅनलमध्ये बघा. 2 तर कॅन्डिडेट त्यांनी असे आणलेले की त्यांचा तुमच्या भागाशी काही संबंधच नाही, म्हणजे आयात केले, इम्पोर्ट केले. बरोबर आहे ना? मी त्याला माहीत सुद्धा नसेल की जुईनगरची कुठला सेक्टर कुठे, कुठली बिल्डिंग कुठे, कुठल्या सोसायटीचं नाव काय आहे. बाहेरून आणले, जणू काही या भागामध्ये कुणी महिलाच नाही सक्षम. इथल्या महिला, चांगलं काम करणाऱ्या महिला जर त्यांनी दिल्या असत्या तर आमचं काही ऑब्जेक्शन नव्हतं. परंतु माझा भाऊ जिल्हा प्रमुख आहे, जिल्हाध्यक्ष पार्टीचा, म्हणून मलाही तिकीट द्या, माझ्या मुलीलाही तिकीट द्या, हा जो आग्रह आहे, तो आग्रह पक्षाच्या, भारतीय जनता पक्षाच्या लोकांच्या पचनी पडलेला नाही. या शहरामध्ये जे तिकीट वाटप भाजपचं झालेलं आहे, त्याच्यामध्ये ज्यांनी भारतीय जनता पक्षाचं काम मंदाताईंच्या इलेक्शनला केलं होतं, त्या सगळ्यांची तिकीटं कापली, सगळ्यांची तिकीटं कापली. फक्त हे जिल्हा प्रमुख आहेत भाजपचे, त्यांना, त्यांच्या भावाला, त्यांच्या मुलीला, त्याला तिकीटं दिली. आणि त्यामुळं उद्रेक झालेला आहे. एक बायगिटीचा आमच्या नायडू म्हणून आहे, त्यांनी चांगलं काम केलं कुठल्या का पक्षात, बरोबर आहे ना, सामाजिक काम चांगलं करतात, त्यांचं सुद्धा तिकीट कापलं. आणि त्यामुळं भाजपमध्ये आणि विशेषतः संघाच्या परिवारामध्ये या फॅमिली विरुद्ध प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे. तुम्ही काल पाहिलं असेल की त्यांनी त्या कुठलं हॉटेल, ॲबट हॉटेलमध्ये त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली भाजपच्या नाराज लोकांनी,
आणि त्यांना सांगितलं की हे जे उभेच सगळे भाजपच्या नावाखाली यांना उकडून टाका. त्यामुळं भाजपचे खरोखर ज्यांनी काम केलेले आहे ते पक्षनिष्ठ लोक, RSSचे लोक हे शिंदे साहेबांच्या आमच्या आपल्या सगळ्या उमेदवारांच्या मागे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे उभे राहिलेले ही खूप मोठी गोष्ट आहे आणि ती आमची ताकद आहे. आज या महापालिकेमधल्या 111 नगरसेवकांपैकी जे 11 होते, 55 नगरसेवक आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या शहरामध्ये 55. जेव्हा युतीची गोष्ट आली तेव्हा आम्ही सांगितलं की आमचे 55 आम्हाला 55 जागा द्या, तर ते दिलं नाही त्या, कारण त्यांना सगळे त्यांची पिल्लावळ जी आहे, भाऊ बाचा पुतण्या नातू अमुक तमुक, त्याला तिकीट द्यायची होती एक. आणि दुसरं जे भाजपचे काम करतात, भाजप संघटनेचं निष्ठावंत लोक आहेत, RSSचे लोक आहेत, त्याला खतम करून टाकायचं होतं. त्यामुळं भाजपच्या पक्षनिष्ठ माणसाला एकालाही तिकीट न दिल्यामुळं आणि त्यातही जिल्हा प्रमुख आणि भावाला आणि तिच्या मुलीला, जिचा काही संबंध नाही, तिला तिकीट दिल्यामुळं भाजपचे लोक मनामधून अतिशय चिडलेले. त्यांचाही पाठिंबा या सगळ्या आपल्या पॅनलला ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी नेहमी आम्ही सगळेच सांगतो की आमची लढाई भाजप विरुद्ध नाही, आमची लढाई ही या एका फॅमिली विरुद्ध आहे. आणि ती फॅमिलीचे नेते जे आहेत आपल्या गावामध्ये, आपल्या सगळ्या, मी चासकामांचा माझा जन्म आहे, तुम्ही खेड मंचर सातारचे लोक आहात, बारामती माझं गाव आहे, तुमचं माझं कल्चर एकच आहे. आपण सगळं ग्रामीण भाग पाहिलेला आहे. ग्रामीण भागामध्ये एखादा बेवडा रात्री 9-9:30 नंतर चौकामध्ये येऊन जशी बडबड करतो ना, ये करेंगे पुलिस को मार डालेंगे ना, ऐसा करूंगा वैसा करूंगा, मर्डर करूंगा, आई बहीण काढतो, तशी भाषा या शहराचे स्वतःला नेते समजणारी माणसं आज काढतायत. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. मी याव करून टाकील, त्याव करून टाकील, बर्बाद करून टाकील. अरे बाबा, तू मंत्री आहे, जरा तरी न पिल्यासारखं वाग, जरा तरी वाग. म्हणजे पावशेर प्यायची आणि 1 लिटरचा आव आणायचा, या शहरातल्या लोकांना ते आवडणारं नाही. दुसरा त्यांचा प्रॉब्लेम या मतदारसंघामध्ये, या प्रभागामध्ये काय झाला आहे, इथे सगळे उमेदवार अतिशय चांगले आहेत. आता कोणी खेडचं आहे, कोणी मंचरचं आहे, कोणी सातारचं आहे, आणि त्यांचे चमचे इथे आमच्या पॅनलमध्ये नसल्यामुळं आणि सगळी बाहेरून आलेली मंडळी यांच्या मागे उभं राहिलेली असल्यामुळं त्यांचा जळफळाट झालेला आहे. बरोबर आहे ना? पण तुमची सुद्धा जबाबदारी आहे की या शहरामध्ये तुमचा तेवढाच हक्क आहे जेवढा इतरांचा आहे. तुम्ही या शहराच्या निर्मितीमध्ये, डेव्हलपमेंटमध्ये तुमचं योगदान आहे. वेगवेगळे व्यवसाय तुम्ही करत असाल, वेगवेगळ्या नोकऱ्या तुम्ही करत असाल, परंतु या शहराच्या डेव्हलपमेंटमध्ये तुमचाही तेवढाच अधिकार आहे जेवढा बाकीच्यांचा आहे. त्यामुळं तुम्ही आपण कुठून तरी आलो वगैरे काही घाबरायचं कारण नाही. आपण शिवसैनिक आहोत आणि शिवसैनिक कोणाच्या बापाला घाबरत नाही. हे पॅनल निवडून येणार आहे, महापौर शिवसेनेचा होणार आहे, 100% मी तुम्हाला सांगतो, 100% सांगतो. इलेक्शनचं भाषण आहे म्हणून सांगत नाही. शिवसेनेचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सगळ्या उमेदवारांना प्रचंड ताकद दिलेली. मुख्यमंत्री म्हणून त्यांनी जे काम केलं होतं किंवा केलेलं आहे त्या कामाचा परिणाम इतका आहे की त्यांची एक क्रेज, एक इमेज महाराष्ट्रामध्ये तयार झाली आणि सगळ्या महिला भगिनींना असं वाटतं की आपला भाऊ आहे. आणि त्यामुळं महिलांमधल्या 90% महिला शिंदे साहेबांच्या पक्षाला मतदान करणार आहे. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीनं खूप मोठी गोष्ट आहे. आता हे काय बोंबलतात, आत्ता बराच काहीतरी खासदार साहेबांनी तुम्हाला सविस्तर सांगितलं, FSI वाढवला, FSI वाढवलं, एवढं झालं, तेवढं झालं, शहराचं वाटोळं झालं. अरे बाबा, तू 25 वर्ष मंत्री होता, तुला 1चा 1.5 FSI नाही करता आला, 1.5चा 2 FSI नाही करता आला. आणि शिंदे साहेबांनी ही जी गरीब जनता आहे, जसं ते सांगत होते 180 फुटाच्या घरात राहणारी, यांना मोठी घरं मिळायची असेल
FSI वाढवलाच पाहिजे. जगभर 20-20 FSI दिला जातो अमेरिकेमध्ये. मुंबईमध्ये 15-15 FSI कॉम्प्लेक्सला दिला जातो. आणि हा बाबा आदमच्या जमान्यातलं सांगतो FSI वाढवल्यामुळं आपल्याला स्कूटर सुद्धा चालवता येणार नाही. अरे कुठल्या बाबा आदमच्या जमान्यात तुम्ही आहात? ही गरीब माणसं, यांना घरं देण्यासाठी आणि त्या डेव्हलपरला सुद्धा परवडायला पाहिजे याच्यासाठी साहेबांनी FSI वाढवला. आणि त्याचा परिणाम असा झाला की रिडेव्हलपमेंटची कामं या शहरामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर सुरू झाली की डेव्हलपर कमी पडतात. ही सगळी मंडळी आम्हाला म्हणतात नाटासाहेब तुमच्या विश्वासातला डेव्हलपर द्या, नाटासाहेब तुमच्या विश्वासातला डेव्हलपर द्या. म्हणजे डेव्हलपर नाही अशी परिस्थिती. इतक्या मोठ्या प्रमाणावर काम होण्याची कारणीभूत एकनाथ शिंदे आपले अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर. यांच्या काळामध्ये 25 वर्षामध्ये जसं आपण म्हणतो ना की लग्न होऊन 20 वर्ष झाली पोरगं झालं नाही, तसं 20 वर्षात एकाही बिल्डिंगची रिडेव्हलपमेंट हे करू शकले नाही. म्हणजे किती इनकॉम्पिटंट आहे. बरोबर आहे ना? एक तरी बिल्डिंग दाखवा ज्याचं रिडेव्हलपमेंट झालं होतं 20-25 वर्षामध्ये. अरे ते काय मी तुम्हाला सांगतो, आत्ता कुणीतरी उल्लेख केला आवटी साहेबांनी त्या रिझर्वेशनच्या डेव्हलपमेंट. आपली महापालिका अस्तित्वात आली 92 साली. हे महाराज तेव्हापासून तिथे ठाण बांधूनच बसले, वेताळ कसा बसतो तसं. 92 ते 2023 किती वर्ष झाली? 23 आणि 8 31 वर्षामध्ये यांना महापालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन सुद्धा मंजूर करून घेता आला नाही. डेव्हलपमेंट प्लॅन असतो ना सिंपल, इथं गार्डन पाहिजे, इथं शाळा पाहिजे, इथं हे पाहिजे, इथं फायर स्टेशन पाहिजे, इथं हाऊसिंग सोसायटी. प्लॅनच तयार केला नाही. साहेब आल्यानंतर आम्ही सगळे मागे लागलो आणि डेव्हलपमेंट प्लॅन पहिल्यांदा सुरू झाला. काहीच करत नव्हते, काहीच नाही. आता मला सांगा, आपल्याला टोल नाक्याचा त्रास होता. आपण बोलत होतो 10 वर्ष टोल नाका, टोल बंद करा, टोल बंद करा. आम्ही स्थानिक लोक आहे. केला काय मी कधी टोल बंद? शिंदे साहेबांनी, त्यांना वाटलं की यार फुकट ट्रॅफिक जाम होते, लोकांना बुरदंड बसतोय, इथलेच लोक 4 वेळा जातात 4 वेळा येतात. एका दिवसामध्ये टोल काढून टाकला. बरोबर आहे ना? तरी ट्रॅफिक व्हायला लागली. साहेबांनी 2 नवीन ब्रिज त्या वाशीच्या तिथं बांधून टाकले. आता अडचण नाही. अजूनही त्यांना तर थोडी ट्रॅफिक आहे म्हणून तुर्भ्यापासून आपलं कुठलं बोगदा काढतोय आपण ते खारघर. बघा लोकांना माहिती आहे, मला वाटलं लोकांना माहीत नाही. खारघरपर्यंत बोगद्याचं काम चालू केलं. त्यामुळे ट्रॅफिकचा प्रश्न या शहरामधला सुटणार आहे. कंडोमोनियम तुमच्याकडे आहे की नाही मला माहीत नाही. कंडोमोनियमची कामं 15 वर्ष बंद होती आणि बाप लेक पुतणे काय नाही, 5% मिळाले खड्ड्यात जावा, कंडोमोनियममध्ये मरा तुम्ही. साहेबांनी 430 कोटी रुपये मंजूर कॉर्पोरेशनला सांगितलं आणि कंडोमोनियमची सगळी कामं चालू केली. असा नेता आपला पक्षाचा नेता आहे, आपल्या पाठीशी उभा आहे. आणि म्हणून महापालिकेमध्ये आपल्याला शिवसेनेची सत्ता असणं गरजेचं आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी आम्ही या ठिकाणी प्रयत्न करतोय की आपली सत्ता आली पाहिजे. सत्ता आली तर अनेक गोष्टी आपल्याला करता येतात. तुम्हाला सगळ्यांना कल्पना, अटल सेतूचं काम बंद पडलं होतं. साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर विद्युत वेगाने अटल सेतूचं काम साहेबांनी पूर्ण केलं. पंतप्रधानांना बोलवलं, त्याचं उद्घाटन केलं. आज आपल्या सगळ्या ट्रॅफिकचा जो प्रेशर होता तो कमीत कमी अर्धा तरी कमी झाला. पुण्याला जाणारे असतील, पनवेलला जाणारे असतील, अलिबागला जाणारे असतील, सगळी मंडळी तिकडून जायला लागली. तुम्ही लहान होता, आपण लहान होतो तेव्हापासून ऐकायचं की ना मुंबईत एअरपोर्ट होणार, असं होणार तसं होणार. 20 वर्ष गेली, साहेब आले. साहेबांनी डे टू डे, रोज ज्याला आपण म्हणतो, वॉर रूम तयार केली आणि सांगितलं की रोज मला रिपोर्ट पाहिजे एअरपोर्टचा. आणि आपलं एअरपोर्ट चालू झालं. ते देशामधलं सगळ्यात चांगलं एअरपोर्ट आहे. म्हणजे मला सांगा, असा पुढचा विचार करणारा, लोकांची सोय बघणारा नेता पाहिजे का? मी, माझा एक मुलगा, दुसरा मुलगा, भावाचा मुलगा, त्याचा मुलगा, त्यांची सोय बघणारा नेता तुम्हाला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे मिस्टर 5% कोण आहे? म्हणजे तुम्हाला फक्त जर कॉन्ट्रॅक्टमध्ये 5% पैसे मिळाले, आपण म्हणतो ना ते काय ते ब्राह्मण की दक्षिणा मिळाली की ते काय म्हणता तुम्ही, तिथेच ती विधवा झाली तरी त्यांना काय घेणं देणं नसतं.
तसं यांचं आहे. 5% मिळाले ना काम होऊ नाही तर खड्ड्यात जाऊ. पण शिंदे साहेब तसं करत नाही. जे जे लोकांच्या सोयीची काम आहेत, मला सांगा, शिंदे साहेबांनी 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये 450 कोटी रुपये लोकांचं जे आरोग्यासाठी असतो निधी, तो 450 कोटी रुपये दिला. शेकडो लोकांचे प्राण वाचवले. अशा नेत्याच्या याच्यामध्ये आम्ही काम करतो. आणि त्याच्याही पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, इथं झालं प्रशासकीय डेव्हलपमेंटच्या गोष्टी. ज्याला माणुसकी आहे असा हा आपला नेता आहे. तुम्ही बघितलं असेल, परवा दिवशी साहेब 12:30 वाजता आम्ही सुरुवात केली रॅली. ही संपली किती वाजता? 7:30 वाजता. तुमच्याकडून गेल्यानंतर बाबाजीकडे गेलो, बाबाजीकडून वास्करकडे गेलो, त्याच्याकडून आणखी कुठंतरी गेलो. प्रत्येक ठिकाणी साहेब उतरले, बहिणींना भेटले, तुम्हाला निवेदन केलं, तुम्हाला विनंती केली. आणि हाच त्यांचा स्वभाव मुख्यमंत्री असताना सुद्धा होता. कुणी जावं आणि भेटावं. सामान्य कार्यकर्त्यांनी रात्री 2 वाजता जाऊन सांगावं, साहेब तो फौजदार मला त्रास देतोय, साहेब म्हणायचे फोन लाव. कुणी जाऊन सांगावं की साहेब मला हॉस्पिटलवाला फी वाढवून मागतोय, साहेब दुसऱ्या मिनिटाला फोन करायचे आणि त्या हॉस्पिटलवाल्याला सांगायचे हा गरीब माणूस आहे, फी घेऊ नको. म्हणजे असा नेता आहे. त्याच्याबरोबर काम करायचं, काही बाजीराव सारखे इकडं तिकडं असं वर बघणाऱ्या लोकांबरोबर काम करायचं, हा प्रश्न या शहरामधल्या लोकांना पडलेला आहे. आणि फॉर द फर्स्ट टाईम शिवसेना इतकी ताकदवार झालेली आहे की यांचं सिंहासन गदागदा हलायला लागलेलं आहे. त्यांना चॅलेंज करणारं कोणीतरी आलेलं आहे आणि त्यांची सत्ता जाण्याची वेळ आलेली. त्यामुळं मग मी तुम्हाला म्हटलं तसं, चौकात जसं बेवडा बडबड करतो तशी शिंदे साहेबांबद्दल हे बडबड करतात. ते या शहरातल्या लोकांना आवडत नाही. आणि तुलना कोणाची करावी? अहो, तुम्हाला या मानखुर्दच्या पलीकडे कोणी कुत्रं ओळखत नाही का हो आवटी साहेब? महाराष्ट्रामधल्या एका तरी जिल्ह्यामध्ये हा मनुष्य जातो का? मंत्री महाराष्ट्राचा असतो ना, का नगरपालिकेचा असतो? एकाही जिल्ह्यात जात नाही. एकदा फक्त कुठंतरी बाहेर नागपूरला गेले आणि काय म्हणले, आता जुन्नर भागात खूप बिबटे, तिथली मंडळी असेल, 2 कोटी आपण बकऱ्या सोडू. आता मला सांगा, न पिता जर असं बोलत असाल तुम्ही तर तुमच्या बुद्धीची कीव करावं लागेल. आता इथे म्हणायचं FSI देऊ नका, FSI देऊ नका, FSI. आणि काय सूचना केली मागे की रेसकोर्स आहे बघा आपलं 200-250 एकराचं, तिथे डेव्हलपमेंट करा. मग तिथे FSI द्या मुंबईमध्ये. नंतर ते विसरले, ते विसरून जातात लगेच. मग सांगितलं नरिमन पॉईंट आहे ना आपल्या ओबेरा हॉटेलच्या तिथे, मग म्हणले ते समुद्र बुजवून टाका आणि तिथे करा, म्हणले इमारती उभ्या तयार करा. म्हणजे काही बोलायचं आणि करायचं काहीच नाही. आता मी तुम्हाला सांगतो, भाजपचे जे विरुद्ध मी तुम्हाला म्हणतो, मी काल परवा प्रेस कॉन्फरन्स घेतली. यांचे चिरंजीव खासदार असताना एक पत्र लिहिलं कुणाला? बराक ओबामाला, म्हणजे अमेरिकेच्या प्रेसिडेंटला. आणि काय पत्र लिहिलं? 2012 नोव्हेंबर 2012ला मी प्रेसला दिलं ते, की मोदी साहेब एक क्रिमिनल आहेत. मोदी साहेब आणि त्यांच्या प्रशासनाने हजारो स्त्रियांवर रेप केलेले आहेत. मोदी साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी हजारो लोकांच्या कत्तली केलेल्या आहेत. म्हणून यांना पासपोर्ट देऊ नका. म्हणजे भाजपचे किती, यांना भाजप संपवायचीच आहे. आता इथे मी तुम्हाला सांगितलं तसं, हे महाराज उभं राहिलं कमळावर आणि पोराला उभं कशावर केलं होतं? तुतारीवर उभं केलं. आणि तुतारीला निवडून आणण्यासाठी सगळी आपली जी फौज होती ती फौज लावून टाकली त्याच्या मागे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये. आणि तेच सगळे लोक पडला तो, सगळे परत आले आणि त्यांना तिकीटं दिली आणि भाजपच्या लोकांना तिकीटं दिली नाही. त्यामुळे तुम्हाला मी सांगतो आवटी साहेब, सावंत तुम्हाला सांगतो, भाजपचे लोक मनातून तुमच्या बरोबर आहेत. त्यांना विनंती करा, हात जोडा, तुमची मतं दुप्पट होतील. एकही भाजपचा माणूस जो खरोखर भाजपचा आहे तो यांच्या बाजूने नाही, लक्षात ठेवा तुम्ही. आता घंगाळेचं त्यांचे शहर अध्यक्ष होते. घंगाळे चांगला मुलगा, दत्ता घंगाळे. मी त्याला बोलवलं, त्याला तिकीट दिलं, त्याला त्याच्या बायकोला तिकीट दिलं. संपूर्ण भाजप त्याच्या पाठीशी उभी आहे आणि तो निवडून येईल. मी तुम्हाला सांगतो, तिकोणे साहेब इतका चांगला कार्यकर्ता या आपल्या काय नाव पवार, काशीनाथ पवारच्या वॉर्डमध्ये,
त्याला तिकीट दिलं नाही. त्यांनी सांगितलं 23 आणि 24ची जबाबदारी माझ्यावर द्या, मी शिवसेनेच्या 8 लोक निवडून आणतो. मी हे उदाहरण का सांगतोय की भाजप आपल्याबरोबर आहे, आपली लढाई भाजप बरोबर नाही, आपली लढाई ह्या घराणेशाही बरोबर आहे. मी मागे उभा होतो तेव्हा मी हेच सांगायचो की यांना वेगवेगळे फोटो छापावेच लागत नाही, एक फॅमिली फोटो टाकायचा, तोच पक्ष, तीच टीम आणि तेच पॅनल, बाहेरचा माणूस नकोच. महापौर पद निघालं मुलाला, स्टँडिंग कमिटी पद निघालं मुलाला, आणखी काय निघालं मुलाला, खासदारकी निघाली मुलाला, आमदारकी निघाली मुलाला. मग त्यांना असं वाटतं की पक्षातली माणसं सगळी कोमामध्ये गेली म्हणून आपल्या मुलाला तिकीट देऊ, आपल्या भावाला तिकीट देऊ, आपल्या पुतण्याला तिकीट देऊ. तर या लोकांना घरी बसवण्याची संधी आलेली आहे. म्हणून मी तुम्हाला एवढं विस्तृतपणे सांगतोय, यांना आता घरी बसवा. आणि माझी तुमच्याकडून विशेषतः अपेक्षा आहे, तुम्ही सगळे आमच्या भागातले लोक आहात म्हणून तुमच्याकडून अपेक्षा आहे की यांचं डिपॉझिट घालवा. आता जे पैशाचे बंडल फेकण्याचं काम सुरू झालेलं आहे, हे लोक तुमच्या कधी मदतीला आलेले नाहीत. आम्ही 100 वेळा तुमच्या मतदारसंघामध्ये आलेलो आहे. इथल्या एकूण एक तुमच्या सिनियर सिटीजनला विचारा की तुमचा एक तरी प्रश्न शिंदे साहेबांनी शिल्लक ठेवलाय का? सगळे प्रश्न सिनियर सिटीजनचे शिंदे साहेबांनी सोडवले, महामंडळ केलं त्याच्यासाठी. मी टेकाळे साहेबांना बोललो बघा की तुम्ही येऊन लोकांना सांगा की सिनियर सिटीजनचा एकही प्रश्न शिल्लक राहिलेला नाही. अपंग लोकांसाठी वेगळं डिपार्टमेंट तयार केलं, जे देशामधलं पहिलं राज्य शिंदे साहेबांनी केलं. हे वाहन चालक रिक्षा चालकासाठी महामंडळ तयार केलं. आपण सगळे शेतकरी कुटुंबातून बहुतेक लोक आलेलो आहोत. 1 रुपयामध्ये पीक विमा साहेबांनी केला. महिलांसाठी आपल्या 50% सवलत दिली. आता तर मुंबईला सवलत देत आहेत 50% बेस्टमध्ये. असा गरिबांसाठी काम करणारा नेता आहे, त्याच्याबरोबर जायचं काही स्वतःचे खिसे भरणाऱ्या मिस्टर 5% बरोबर जायचं, हा विचार तुम्हाला करायचा आहे. आता जग दुनियाचं जे व्हायचं ते होऊ द्या. हे माझे 4 शिलेदार आहेत, यांना प्रचंड बहुमताने निवडून आणायचं. जेवढे यांना जास्त मतं द्याल याच्यापैकी कुणीतरी महापौर होईल, स्टँडिंग कमिटी चेअरमन होईल, उपमहापौर होईल. हा माझा शब्द आहे, तुम्हाला माझी जबाबदारी आहे. फक्त मतं इतकी पडली पाहिजे की समोरच्याचे डोळे पांढरे झाले पाहिजे. आणि सगळ्यांना सांगा, सोसायटीतल्या लोकांना, की पैशाला बळी पडू नका. हा लुटलेला पैसा आहे सगळा, महापालिकेचा लुटलेला पैसा आहे, एक्साईजमध्ये लुटलेला पैसा आहे. ते पाप आहे, लक्षात घ्या. ते पाप आपल्या अंगावर उठेल, म्हणून त्याला बळी पडू नका. आणि माणसं, मी तुम्हाला सांगतो, 12 महिने तुमच्यासाठी काम करतात. नवरात्रीमध्ये 5-5, 10-10 हजार लोकांचे कार्यक्रम घेतात, हरिनाम सप्ताह घेतात, गणपती मंडळाचं काम करतात, हजारो लोकांना स्नेहभोजन देतात. हा आमचा सावंतसारखा कार्यकर्ता, गरीब जे कर्मचारी आहेत, सफाई कर्मचारी असतील, BSTचे कर्मचारी, 24 तास हा कार्यकर्ता आमचा काम करतो. बाबाजी इंदोरेसारखा कार्यकर्ता तुमची कितीतरी आरोग्य शिबिरं घेणं, महिलांचे ते काय म्हणतो आपण त्याला, काय म्हणता, आवडता भाऊ का काय म्हणतो तो कार्यक्रम, हळदी कुंकाचा कार्यक्रम करतो. असे 24 तास हे लोक काही ना काही काम करत असतात. असे आपल्या कुटुंबातून आलेले, आपल्या भागातून आलेले या मंडळीला निवडायचं का राजे महाराजासारखे वागणाऱ्या लोकांना निवडायचं, टक्केवारी घेणाऱ्या लोकांना निवडायचं, याचा विचार तुम्ही करा. आणि मी दुसरी शेवटची 2 मिनिटामध्ये सूचना करतो, येणारे 48 तास तुम्ही आमच्या पॅनलसाठी द्या. भगिनीला मी सांगतो, चूल बंद आंदोलन करा. आता राहू द्या उपाशी, जातील हॉटेलमध्ये मस्त खातील पितील. आणि आपल्या नातेवाईक असतील, शेजारी असतील, सोसायटीतले लोक असतील, फोनवर आपण ज्यांच्याशी तासनतास बोलतो त्या मैत्रिणी असतील, सगळ्यांना सांगा की धनुष्यबाणावर आपल्याला शिक्का मारायचा आहे. धनुष्यबाण, धनुष्यबाण, धनुष्यबाण. नावं लक्षात ठेवण्याची गरज नाही, ते सगळं तुम्हाला ते समजून सांगतील. धनुष्यबाण निवडून आणायचं, याच्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. आणि हात जोडून कळकळीची विनंती आहे, या सगळ्या उमेदवारांना निवडून द्या. मला खात्री तुम्ही द्यालच, मी तुमच्यापैकी आहे म्हणून तुम्हाला एवढं हक्काने सांगतोय. पुन्हा एकदा या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो.
या ठिकाणी बोलवून आमचा सत्कार केला, त्याच्या मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संपूर्ण महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी सवाल महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन आमच्या रोजच्या अपडेट्स पाहण्यासाठी. धन्यवाद.